Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ज्या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहे त्यामध्ये नागपूर आहे, रामटेक आहे, भंडारा गोंदिया आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे। या ठिकाणी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता मतदानाच्या पहिले प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या थंडावणार आहेत। म्हणजे प्रचार जो आहे तो 17 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षाचे जे नेते आहे या 5ही लोकसभा मतदारसंघातले नेते आणि कार्यकर्ते जे आहे ते आता युद्ध पातळीवर प्रचारासाठी लागलेले आहेत। प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक उरलेले आहेत। आपण या 5ही लोकसभा मतदारसंघाचा आणि तिथे उभ्या असलेल्या उमेदवारांचा एक आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वात पहिले आपण नागपूर लोकसभेचा विचार करूया। तर नागपूर लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलेलं आहे। काँग्रेसतर्फे या ठिकाणी विकास ठाकरे हे उमेदवार आहेत। नागपूर पश्चिम या ठिकाणचे ते विद्यमान आमदारसुद्धा आहेत। एकंदरीतच या संपूर्ण प्रचाराचा जर आपण आढावा घेतला आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्यामध्ये नागपूरची जी निवडणूक आहे ती नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी होत असताना नागपुरात दोनही पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची ही थेट लढत नागपुरात होणार आहे। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या परीने या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले आपल्याला बघायला मिळाले। अवघे काही तास आता प्रचारासाठी शिल्लक उरलेले आहेत। नितीन गडकरींचा जर विचार केला तर नितीन गडकरींनी या निवडणुकीदरम्यान अक्षरशः नागपुरातील 6 विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या अगदी गल्ली गल्लीपर्यंत जाऊन त्यांनी जो प्रचार आहे तो केलेला आहे। लोकांमध्ये थेट ते गेलेले होते। विकास ठाकरे यांचा जर विचार केला तर त्यांनीसुद्धा पदयात्रेच्या माध्यमातून विविध प्रचार यंत्रणांच्या माध्यमातून ते सुद्धा नागरिकांपर्यंत जे आहे मतदारांपर्यंत संपूर्ण शहरामध्ये नागपूर लोकसभेमध्ये फिरतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। नागपूर लोकसभेचा या निवडणुकीमध्ये जर विचार केला तर नागपूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला बघायला मिळणार आहे या निवडणुकीमध्ये। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये विशेष असा घाम गाळावा लागणार आहे एवढं मात्र नक्की आहे। त्याचं कारण म्हणजे असं की भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत असताना बहुजन समाज पार्टीनी जो उमेदवार दिलेला आहे तो इतका तगडा उमेदवार नसल्यामुळे त्या ठिकाणी मतांचं जे विभाजन आहे ती होण्याची शक्यता या ठिकाणी नाही आहे। आम आदमी पक्षाने या ठिकाणी उमेदवार जो आहे तो उतरवलेला नाही आहे मैदानात। वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीलाच विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला नागपुरात विशेष घाम गाळण्याची जी गरज आहे ती या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा करत असल्याचं बघायला मिळतं आहे। नागपूरनंतर आपण चंद्रपूर जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा विचार करूया। चंद्रपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना त्या ठिकाणी आहे। चंद्रपूर लोकसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर असा थेट सामना आपल्याला बघायला मिळतो आहे। विविध वक्तव्याच्या माध्यमातून तो मतदारसंघ जो आहे तो चर्चेमध्ये असल्याचं आपण बघतो आहे। त्या ठिकाणी सुद्धा जी लढत आहे ती अत्यंत अटीतटीची अशी लढत होणार आहे। कारण सुधीर मुनगंटीवार हे थेट जनतेमध्ये जाऊन मतं मागतायत। प्रतिभा धानोरकर यासुद्धा जनतेमध्ये जाऊन मतं जे आहेत ते मागतायत। त्या ठिकाणचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो कुठेतरी प्रतिभा धानोरकर या एक कुठेतरी सिंपतीच्या माध्यमातून मतदारांना मतं मागत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले एकमेव काँग्रेसचे जे खासदार आहेत बाळू धानोरकर त्यांचं काही महिन्याआधीच दुःखद निधन झालं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजय वडेट्टीवार जे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्या मुलीनी शिवानी वडेट्टीवार हिने त्या ठिकाणी तिकीट मागितली होती लोकसभेची। ती तिकीट देण्यात आलेली नव्हती। परंतु त्यावेळेस बराच आरोप प्रत्यारोप झाले। शेवटी अखेर काल विजय वडेट्टीवार हे प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं बघायला मिळालं। ते सुद्धा प्रचाराच्या 48 तास पहिले।
त्यामुळे कुठेतरी चंद्रपूरचा जो सामना आहे तो भारतीय जनता पक्ष वर्सेस काँग्रेस असाच ही थेट लढत चंद्रपूरमध्ये होणार एवढं मात्र नक्की आहे. चंद्रपूरनंतर आपण गडचिरोली चिमूर लोकसभेचा विचार करूयात. तर गडचिरोली चिमूर जो आहे तो देशातील सर्वात मोठ्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक मानला जातो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यामध्ये गडचिरोली संपूर्ण जिल्हा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातला चिमूर, नागभीड आणि ब्रह्मपुरीतला काही परिसर इतका मोठा असा मिळून हा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा यावेळी त्यांचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसतर्फे डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रचार जो आहे तो आरोप प्रत्यारोपांमध्येच झालेला आपल्याला बघायला मिळालं. विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी तळ ठोकून होते. काही वक्तव्य त्यांनी जी केली धर्मराव बाबा आत्राम यांच्या संदर्भात, त्यामुळे तिथला जो गोंड समुदाय आहे तो नाराज असल्याचं आपल्याला या प्रचारामध्ये बघायला मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे की नामदेव किरसान जे आहे ते हलबी समुदायाचे आहे आणि त्यांची संख्या पर्यायाने कमी आहे त्या ठिकाणी. आणि जे अशोक नेते आहेत ते गोंड समाजाचं प्रतिनिधित्व करतात. मोठा समुदाय जो आहे त्या ठिकाणी मोठा वोटर गोंड समाजाचा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आरोप प्रत्यारोपांमधूनच त्या गडचिरोली चिमूर मतदारसंघातल्या निवडणुकीचा जो प्रचार होता तो संपूर्ण प्रचाराचा जो काळ होता तो आरोप प्रत्यारोपांमध्येच आपल्याला बघायला मिळाला. गडचिरोली चिमूरनंतर भंडारा गोंदियाचा आपण विचार करूया तर त्या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असाच थेट सामना आहे. त्या ठिकाणी डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार आहे. भाजपने त्या ठिकाणी भाजपचे जे सुनील मेंढे आहेत विद्यमान खासदार त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी निवडणूक जी आहे ती नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी प्रतिष्ठेची केलेली होती. प्रचारसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केला. मोठ्या सभासुद्धा तिथे झाल्या, काँग्रेसच्या नेत्यांच्या झाल्या. भारतीय जनता पक्षातर्फे अमित शहा यांची तिथे रॅली झाली. JP नड्डा यांनी तिथे निवडणुकीच्या प्रचार सभेला संबोधित केलं. कुठेतरी भंडारा गोंदियामध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. प्रचारामध्ये सुद्धा तिथे विकास आणि रोजगार आणि तिथे जे असलेलं डेव्हलपमेंट किंवा विकास झालेला नाही हे सगळे विषय घेऊन दोन्ही पक्षांतर्फे कार्यकर्ते आणि नेते जे आहेत ते एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. भंडारा गोंदियानंतर रामटेक लोकसभा आपण बघूया. रामटेक लोकसभेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होत नसून काँग्रेस विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण अशी जी लढत आहे ती त्या ठिकाणी होते आहे. अनेक घडामोडी झाल्या प्रचाराच्या पूर्वी. अगदी जे नॉमिनेशन फाईल करण्यापर्यंत त्या ठिकाणी अखेरच्या क्षणापर्यंत राजू पारवे यांना जे काँग्रेसचे उमरेडीचे विद्यमान आमदार होते त्यांना राजीनामा द्यायला लावला. त्यांना त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आली. तिथले विद्यमान जे खासदार होते कृपाल तुमाने त्यांचं तिकीट जे आहे ते वेळेवर कापण्यात आलं. सर्वेमध्ये त्यांचा रिपोर्ट खराब असल्याचं कारण देत त्यांचं जे तिकीट आहे ते कापण्यात आलं. त्यानंतर 2 वेळेचे ते खासदार होते. त्यामुळे पुन्हा एकदा तिथे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसने त्या ठिकाणी श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि काँग्रेस अशी थेट लढत आपल्याला रामटेक लोकसभेमध्ये बघायला मिळते आहे. परंतु रामटेक लोकसभेच्या प्रचाराचं जर आपण चित्र बघितलं तर त्या चित्रामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अशी की रामटेक लोकसभेमध्ये राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे असा प्रचार कमी आणि त्या ठिकाणी अनिल देशमुख, सुनील केदार हे एका साईडला विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे असा प्रचार आपल्याला बघायला मिळाले की फडणवीस बावनकुळे एकीकडे आणि अनिल देशमुख आणि सुनील केदार हे एकीकडे असा सामना त्या ठिकाणी रामटेक लोकसभेमध्ये बघायला मिळाला. त्यामुळे रामटेक लोकसभेच्या या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास उरलेले आहे. लोकसभेच्या पहिल्या फेजमधलं जे मतदान आहे त्या मतदानामध्ये महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा, रामटेक लोकसभा, भंडारा गोंदिया लोकसभा, चंद्रपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा या ठिकाणी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 17 एप्रिल रोजी त्याच्या प्रचाराच्या ज्या तोफा आहेत त्या थंडावणार आहेत, प्रचार थांबणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे आता या सर्व पहिल्या टप्प्यातील 5 ठिकाणी ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना
आपापल्या उमेदवारांना जिंकून येण्याचं जे आव्हान आहे ते मोठं असणार आहे. तगडी फाईट जी आहे ती सगळ्याच ठिकाणी आहे. एक शेवटी जाता जाता आपण सांगूयात की नागपूर लोकसभेचा आवर्जून एक विचार करायचा झाला तर गेल्या वेळेस जवळपास 57% इतकं मतदान नागपूर लोकसभेचं झालेलं होतं. उन्हाळ्याचा महिना आहे, 19 एप्रिल आहे. उन्हाळ्याचा महिना असल्यामुळे कुठेतरी भाजप आणि काँग्रेस सोबतच प्रशासन यांना निवडणुकीची टक्केवारी 60 ते 65% वर नेण्याचं एक मोठं आव्हानसुद्धा या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण 5 लोकसभेचा आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक.